Hello everyone, I am Assistant Professor S.V. Shejare from Agricultural Engineering Department. In last session we learned about mechanics of wind erosion. In this session we are going to learn about land capability classification. Okay. Land use capability classification. There are 8 types of classes of land use capability. यामध्ये जे काही जमिनीचा जो प्रकार आहे तर त्यामध्ये वेगवेगळे ॲस्पेक्ट्स लक्षात घेतलेले आहेत, जसं की स्लोप असेल, त्यानंतर वॉटर होल्डिंग कपॅसिटी असेल, फर्टिलिटी असेल. तर या सर्व गोष्टी कोणत्या लँडमध्ये उत्कृष्ट आहेत, कोणत्या लँडमध्ये कमी उत्कृष्ट आहेत, अशा वेगवेगळ्या क्रायटेरियावरती त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर आता आपण क्लास फर्स्टमध्ये पाहूयात की क्लास फर्स्टमध्ये ज्या लँड्स येतात तर त्याच्यामध्ये कोणकोणते ॲस्पेक्ट्स कन्सिडर केलेले आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी असतात. ठीक आहे. सो लँड क्लास फर्स्ट विच इज व्हेरी गुड फॉर कल्टिवेशन इन ऑल ॲस्पेक्ट्स. ओके. देन लेवल लँड सरफेस, देन देर आर डीप सॉइल्स, नो रिस्क ऑफ डॅमेज अँड हॅविंग गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी. पाणी जिरवून घेण्याची क्षमता चांगली आहे. त्यानंतर जी लँड आहे ती लेवल लँड आहे, डीप सॉइल्स आहेत, म्हणजे शॅलो सॉइल्स नाही आहेत. ओके. त्यानंतर कल्टिवेशनसाठी सुद्धा सगळ्या दृष्टीने क्लास फर्स्टमधली सॉईल ही चांगली असते. त्यानंतर यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड लाईम इन क्रॉप कवर अँड यूज ऑफ क्रॉप रोटेशन इज रिक्वायर्ड टू मेंटेन द सॉईल फर्टिलिटी. आता या क्लास फर्स्टमधल्या ज्या लँड्स आहेत किंवा सॉइल्स आहेत तर त्याची जी सॉईल फर्टिलिटी आहे तर ती मेंटेन करण्यासाठी थोडे फर्टिलायझर्स आणि लाईम याचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर क्रॉप रोटेशन करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे क्लास 2. तर क्लास 2मधली जी सॉईल आहे, लँड इज गुड फॉर कल्टिवेशन, चांगली आहे कल्टिवेशनसाठी, सुटेबल फॉर एव्हरी पॉईंट ऑफ व्ह्यू बट नॉट सो गुड दॅन द क्लास फर्स्ट. म्हणजे क्लास फर्स्टसारखीच आहे ॲव्हरेजमध्ये, आणि परंतु सगळ्याच ॲस्पेक्ट्स त्याच्यामध्ये कंप्लीट होत नाहीत. जसं की लँड क्लास फर्स्टमध्ये जो स्लोप होता तो लेवल्ड होता किंवा जमीन जी होती ती लेवल्ड होती. यामध्ये सॉईल स्लोप इज जंटल, म्हणजे इथे थोडासा अगदी जंटल स्लोप आहे. त्यानंतर सॉईल डेप्थ इज मॉडरेट, देन गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी, देन सब्जेक्ट टू ऑकेजनल ओव्हरलँड फ्लो, then moderate risk of damage but controlled by the tillage operations. त्यानंतर क्लास थर्ड which is moderately good for cultivation, म्हणजे मॉडरेटली गुड आहे. त्यानंतर मॉडरेट स्लोप आहे. तसंच क्लास 2मध्ये जेंटल स्लोप होता, इथे मॉडरेट स्लोप आहे, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त. त्यानंतर मोर रिस्क ऑफ डॅमेज अँड रिक्वायर्ड इंटेन्सिव्ह यूज ऑफ इरोजन कंट्रोल मेजर्स. ओके. क्लास फर्स्ट अँड क्लास 2च्या कम्पॅरिझनमध्ये क्लास 3मधली जी सॉईल आहे किंवा क्लास 3मध्ये येणाऱ्या ज्या लँड्स आहेत त्याच्यामध्ये डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. सो इथे इंटेन्सिव्ह यूज ऑफ इरोजन कंट्रोल मेजर्स गरजेचे आहेत, म्हणजे मातीची धूप रोखण्यासाठी जे काही उपचार आहेत किंवा कन्स्ट्रक्शन्स असतील तर त्यांचा वापर इथे केला पाहिजे. त्यानंतर लो वॉटर होल्डिंग कपॅसिटी ॲज कम्पेअर टू द फर्स्ट अँड सेकंड क्लास. ओके. देन क्लास नंबर 4 गुड फॉर ऑकेजनल क्रॉपिंग. आता जे क्लास नंबर 4मध्ये ज्या लँड्स येतात तर त्या कंटिन्युअस आपण त्या लँडचा एखादं क्रॉप्स लावण्यासाठी वापर नाही करू शकत, ऑकेजनल क्रॉपिंगसाठी करू शकतो. त्यानंतर सॉईल रिच इन फर्टिलिटी, सॉईल जी आहे ती फर्टिलिटी चांगली असते. त्यानंतर स्लोप जो आहे, स्लोप इज स्टीप. ओके. जास्त स्लोपी लँड असते. त्यानंतर सब्जेक्ट टू सिव्हिअर इरोजन बट कॅन बी कंट्रोल्ड बाय यूजिंग द कंट्रोल मेजर्स. ओके. आता क्लास 4मधले जे लँड्स आहेत तर त्याच्यामध्ये जमिनीची धूप होण्याचं प्रमाण जास्त असतं, पण आपण वेगवेगळे इरोजन कंट्रोल मेजर्स ॲडॉप्ट करू शकतो आणि इरोजन होण्यापासून रोखू शकतो. ठीक आहे. त्यानंतर शॅलो सॉइल्स अँड लो वॉटर होल्डिंग कपॅसिटी. जर आपण फर्स्ट 3 क्लासेस बघितले असेल तर त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कपॅसिटी चांगली आहे ॲज कम्पेअर टू द क्लास 4, आणि यामध्ये शॅलो सॉइल्स असतात. ओके. जास्त डीप सॉइल्स राहत नाहीत क्लास 4मध्ये. त्यानंतर क्लास 5 यामध्ये नॉट सुटेबल फॉर द कल्टिवेशन. ही जी सॉईल आहे ती बेसिकली कल्टिवेशनसाठी सुटेबल नाही आहे. अँड लँड इज नियरली लेवल्ड. ओके. लँड याला स्लोप नाही आहे क्लास
5मध्ये येणाऱ्या जेवढ्या लँड्स असतील त्यासाठी. देन इट इज नॉट सब्जेक्ट टू इरोजन बिकॉज ऑफ वेटनेस अँड स्टोनी ऑब्स्ट्रक्शन्स. ओके, आता क्लास 5मधल्या ज्या काही लँड्स आहेत तर त्याच्यामध्ये इरोजनचं जे प्रमाण आहे ते कमी आहे. का? कारण ती जी सॉईल असते किंवा ते जे लँड्स आहेत तर त्या वेटी सॉईल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये ओलावा जास्त आहे. त्याचबरोबर स्टोनी लँड्स आहेत त्या. त्यानंतर केप्ट अंडर पाश्चर्स अँड फॉरेस्ट्री, जे काही कुरणांसाठी कुरण ह्याच्यामध्ये लावलं जाऊ शकतं. त्यानंतर फॉरेस्ट्रीसाठी या लँड्स वापरल्या जाऊ शकतात. ओके, देन क्लास 6 नॉट सुटेबल फॉर द कल्टिवेशन, देन शॅलो सॉइल्स अँड स्टीप स्लोप्स. ओके, जर आपण क्लास 5th बघितला तर त्याच्यामध्ये स्लोप जो आहे तो स्लोप नाहीच आहे, लेवल्ड लँड आहे. बट इन क्लास 6 देर इज अ स्टीप स्लोप्स, शॅलो सॉइल्स अँड यूज्ड फॉर ग्रेझिंग अँड फॉरेस्ट्री. ओके, ग्रेझिंग पर्पजसाठी आणि फॉरेस्ट्रीसाठी वापरू शकतो. त्यानंतर ग्रेझिंग शुड बी रेग्युलेटेड टू प्रिझर्व द प्लांट कवर. ओके, ग्रेझिंग जे आहे ते कंट्रोल केलं पाहिजे, म्हणजे कंटिन्युअस आपण ग्रेझिंग करू शकत नाही, म्हणजे जनावरांना चरण्यासाठी कंटिन्युअसली आपण सोडू शकत नाही, जेणेकरून जे प्लांट कवर आहे ते प्रिझर्व व्हावं. ओके, त्यानंतर इफ द प्लांट कवर इज डिस्ट्रॉयड देन द लँड यूज शुड बी रिस्ट्रिक्टेड अंटील द कवर इज रिएस्टॅब्लिश्ड. जर एखाद्या ठिकाणी जी लँड आहे क्लास 6 अंडर येणारी, तर तिथलं जर प्लांट कवर पूर्णपणे डिस्ट्रॉय झालं असेल तर जोपर्यंत तिथे नवीन प्लांट कवर येत नाही तोपर्यंत ग्रेझिंग तिथे रिस्ट्रिक्ट करावं लागतं. ओके, त्यानंतर क्लास नंबर 7 नॉट सुटेबल फॉर कल्टिवेशन, देन लिमिटेशन्स फॉर ग्रेझिंग अँड फॉरेस्ट्री अँड लँड्स आर ड्रॉटिंग. ओके, इथल्या ज्या जमिनी आहेत त्या कल्टिवेशनसाठी सुटेबल नाही आहेत. त्यानंतर ग्रेझिंग आणि फॉरेस्ट्रीसाठी सुद्धा लिमिटेशन्स आहेत आणि ह्या ज्या लँड्स आहेत ह्या ड्रॉटी असतात. त्यानंतर क्लास 8 दिस इज द लास्ट क्लास, नॉट सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑल्सो आणि ग्रेझिंग, म्हणजे ग्रेझिंगसाठी सुटेबल नाही आहे आणि कल्टिवेशनसाठी सुद्धा सुटेबल नाही आहे. पण ह्या लँड्स आपण कशासाठी वापरू शकतो तर सुटेबल फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड रिक्रिएशन्स लाईक पार्क्स. ओके, तर या पर्पजसाठी आपण क्लास 8मधल्या सॉइल्स वापरू शकतो. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर अप टू क्लास 1st to 4th पर्यंतच्या ज्या लँड्स आहेत त्या कल्टिवेशनसाठी सुटेबल आहेत आणि त्यानंतर तर ज्या लँड्स आहेत 5th to 8. ओके, तर या ज्या लँड्स आहेत त्या जनरली कल्टिवेशनसाठी सुटेबल नाही आहेत. ओके, देन नेक्स्ट पॉईंट सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन मेजर्स और स्ट्रक्चर्स. ओके, जे म्हणजे मातीची धूप आणि जमिनीची धूप रोखण्यासाठी त्याचबरोबर पाण्याचं संवर्धन करण्यासाठी वेगवेगळे स्ट्रक्चर्स किंवा मेजर्स आहेत. मराठीत त्यांना उपचार असं सुद्धा म्हणतात. तर ते कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. बेसिकली याच्यामध्ये 2 ग्रुप्स पडतात, ॲग्रोनॉमिकल मेजर्स किंवा बायोलॉजिकल मेजर्स आणि त्यानंतर आहे इंजिनिअरिंग मेजर्स. ओके, आता ॲग्रोनॉमिकल मेजर्समध्ये ऑब्वियसली आहे की ते आपण वेगवेगळ्या क्रॉप्सचा यूज करणार आहोत किंवा प्लांट्सचा यूज करणार आहोत, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की ॲग्रोनॉमिकल मेजर्स. ओके, सो फर्स्ट दॅट इज कंटूर फार्मिंग, देन नेक्स्ट स्ट्रीप क्रॉपिंग, क्रॉप रोटेशन, त्यानंतर वेगवेगळे जे ॲग्रोनॉमिकल टिलेज प्रॅक्टिसेस आहेत त्याचबरोबर मल्चिंग, देन कवर क्रॉप्स, इंटरक्रॉपिंग, प्लांटिंग ग्रासेस, प्लांटिंग ट्रीज, मिक्स्ड क्रॉपिंग, अफॉरेस्ट्रेशन, या सर्व प्रॅक्टिसेस ॲग्रोनॉमिकल मेजर्स अंडर येतात. आणि इंजिनिअरिंग मेजर्समध्ये जिथे कन्स्ट्रक्शन आहे, ओके, देन फिलिंग आहे, डिगिंग आहे, असे वेगवेगळे ज्या प्रोसेसेस येतात तर तिथे त्या सर्व ऑपरेशन्सना किंवा या सर्व ऑपरेशन्स या इंजिनिअरिंग मेजर्स अंडर येतात. फॉर एक्झाम्पल फार्म पॉन्ड बांधायचं असेल तर तुम्हाला खोदकाम करावं लागतं, त्याचबरोबर फिलिंग करावं लागतं, म्हणून हे सर्व जे कन्स्ट्रक्शन्स आहेत ते इंजिनिअरिंग मेजर्स अंडर येतात. ओके, सो फर्स्ट दॅट इज फार्म पॉन्ड्स, देन सिमेंट नाला बंड, देन अर्दन नाला बंड, continuous contour trenches CCT, then staggered contour trenches that is SCT. Okay, then graded bunds, contour bunds, terraces, dams, etc. Okay, now first point that is contouring.
What is meant by contouring? Crops are grown along the contour across the land slope, that is called as contouring. ओके, म्हणजे जेव्हा क्रॉप्स हे कंटूरच्या म्हणजे कंटूरला कन्सिडर करून जेव्हा ग्रो केलेले असतात किंवा वाढवले जातात त्याला आपण काय म्हणतो? कंटूरिंग. ओके, आता कंटूर म्हणजे काय? द लाईन विच कनेक्ट्स द इक्वल इलिव्हेशन पॉईंट, दॅट इज कॉल्ड ॲज कंटूर. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज द हिल, म्हणजे ही एक टेकडी आहे किंवा एक स्लोपचा एक स्लोपी लँड आहे असं कन्सिडर करा. तर यामध्ये सपोज इथे एक पॉईंट घेतले आपण 1 2 3 4. ओके, सो आता फॉर एक्झाम्पल या पॉईंटची जी हाईट आहे ती जमिनीपासून सपोज 100 मीटरवरती आहे. ओके, सपोज हे 80 हे अगेन 100 आहे. ओके, देन हा जो पॉईंट आहे तो सपोज 90 आहे, 80 आहे, त्यानंतर हा 90 आहे. ओके, सो कंटूर लाईन म्हणजे काय? द लाईन विच जॉईन सेम इलिव्हेशन पॉईंट्स. ओके, म्हणजे अशी लाईन की जे सेम इलिव्हेशन म्हणजे काय? तर समुद्रसपाटीपासूनची उंची म्हणजे इलिव्हेशन. ओके, सो सेम इलिव्हेशन किंवा हाईट असणाऱ्या पॉईंट्सना जी लाईन जोडते तर त्याला काय म्हटलं जातं? कंटूर लाईन. ओके, आणि मग अशा कंटूर लाईन्स ड्रॉ केल्या जातात आणि ती लाईन कन्सिडर करून क्रॉप्स ग्रो केले जातात. ओके, तर त्याला काय म्हटलं जातं? कंटुरिंग. ओके, किंवा कंटूर फार्मिंग असं म्हणू शकतो आपण इथे, फक्त कंटुरिंग न म्हणता. त्यानंतर इन लो रेनफॉल रिजन्स प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ कंटुरिंग टू कन्झर्व द मॉइश्चर. आता जेव्हा आपण कंटूर फार्मिंग किंवा कंटुरिंगचा लो रेनफॉल रिजन्समध्ये काय यूज केला जातो याचा, किंवा त्याचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय असतं की कॉन्झर्व द मॉइश्चर, जमिनीमध्ये जे मॉइश्चर आहे ते कन्झर्व करण्यासाठी किंवा त्याचं संवर्धन करण्यासाठी. बरोबर, कारण जर आपण कंटूर कन्सिडर करून जर बांध घातले तर काय होईल की पाणी जे वाहत जाणारं, जे स्लोपवरती किंवा उतारानुसार जे वाहत जाणारं पाणी आहे तर त्याला काय होईल? अडथळा निर्माण होईल आणि पाणी तिथे साठून राहील जास्त काळासाठी आणि जमिनीत मुरलं जाईल. ओके, त्यानंतर इन ह्युमिड रिजन्स, आता जर जिथे जास्त पाऊस आहे तर त्या भागामध्ये कंटुरिंग करण्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं? तर टू रिड्यूस द सॉईल इरोजन. बरोबर, कारण जर तिथे मध्ये उताराला जर स्लोपला अडथळाच नसेल किंवा काहीच ऑब्स्ट्रक्शन्स नसतील तर काय होईल? तर जी काही माती आहे पाण्याबरोबर वाहत जाणार ती वाहून जाईल. ओके, सो आपलं बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे सर्व सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनचं, की माती आणि पाण्याचं संवर्धन करायचं. ओके, सो जिथे जास्त पाऊस पडतो तिथे जर आपण कंटुरिंग केलं किंवा बांध घातले, कंटूर बंड्स, तर काय होईल? जे काही वाहणारं जे उतारावरचं जे पाणी आहे त्याला अडथळा निर्माण होईल आणि जमिनीची धूप होणार नाही. ओके, त्यानंतर कंटूर कल्टिवेशन बेस्ड ऑन कंटूर लाईन्स. आता हे जे कंटूर कल्टिवेशन आहे तर ते कंटूर लाईन्सवरती बेस्ड असतं. त्यानंतर ऑन स्टीप लँड फर्स्ट कंटूर लाईन विच इज लोकेटेड ॲट द टॉप ऑफ द हिल अँड द लाईन्स आर लोकेटेड ॲट 25 to 33 मीटर. ओके, सो जेव्हा आपण कंटूर कल्टिवेशन करतो तेव्हा ज्या कंटूर लाईन्स आहेत त्या जो टॉपमोस्ट पार्ट आहे त्या हिलचा तिथून सुरुवात केली जाते आणि ज्या कंटूर लाईन्स आहेत त्या एकमेकांपासून साधारणतः 25 ते 33 मीटरवरती असतात. ओके, त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते. अँड फॉर जंटल स्लोप कंटूर लाईन्स आर लोकेटेड ॲट 50 मीटर. जिथे उतार कमी आहे तिथील 2 लाईन्समधलं अंतर हे साधारणतः 50 मीटर असतं. ओके, देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज स्ट्रीप क्रॉपिंग. ओके, स्ट्रीप क्रॉपिंग म्हणजे काय? द क्रॉप्स आर प्लांटेड ऑर ग्रोन इन द फॉर्म ऑफ रिलेटिव्हली नॅरो स्ट्रीप्स. म्हणजे पट्ट्याची शेती मराठीत म्हणू शकतो आपण स्ट्रीप क्रॉपिंगला. जेव्हा वेगवेगळे जे क्रॉप्स आहेत ते नॅरो स्ट्रीप्समध्ये किंवा पट्ट्यांमध्ये ग्रो केलेले असतात तर त्याला काय म्हटलं जातं? तर स्ट्रीप क्रॉपिंग. त्याचे काही फोटोग्राफ्स आता फॉर एक्झाम्पल हे बफर स्ट्रीप क्रॉपिंगचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये 3 क्रॉप्स घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इथे कॉर्न्स आहेत, देन इथे ओट्स आहेत अँड हिअर इज द हे. ओके, तर अशा प्रकारे स्ट्रीप क्रॉपिंग केलं जातं. त्यानंतर टाईप्स ऑफ स्ट्रीप क्रॉपिंग. तर
स्ट्रीप क्रॉपिंगचे 4 टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग. In contour strip cropping, crops are grown in strips along the contour and across the slope. ओके, म्हणजे ज्या स्ट्रिप्स कंटूर कन्सिडर करून स्ट्रिप्स बनवल्या जातात आणि या स्ट्रिप्समध्ये क्रॉप्स ग्रो केले जातात, तर त्यांना काय म्हटलं जातं की कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग. ओके, याच्या नावामध्येच आहे की कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग. त्यानंतर क्रॉप्स शुड बी ग्रोन इन डिफिनाइट रोटेशनल सिक्वेन्स. ओके, जे याच्यामध्ये जे क्रॉप्स ग्रो केले जातात ते एक सिक्वेन्सप्रमाणे किंवा एक रोटेशन त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतर कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग इज ॲडॉप्टेबल ऑन द लेवल लँड एक्सेप्ट इन अप अँड डाऊन हिल्स. ओके, जेव्हा आपण कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग ॲडॉप्ट करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो तर तिथे जी लँड आहे ती लेवल असावी, अप्स अँड डाऊन्स ओबडधोबड जास्त जमीन नसावी. ठीक आहे. दिस प्रॅक्टिस हेल्प्स इन सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन वेन इट इज कंबाईंड विथ टेरेसिंग. जर आपण जे कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग आहे तर त्याच्याशी आपण टेरेसिंग कॉम्बिनेशन जर घेतलं तर काय होईल तर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. ओके, त्यानंतर बफर स्ट्रीप क्रॉपिंग. बफर म्हणजेच मिक्सिंग. ओके, सो ग्रास ऑर लेग्युम्स crops are laid between contour strips crops in regular rotation, that is called as buffer strip cropping. आता बफर स्ट्रीप क्रॉपिंगमध्ये काय केलेलं असतं की इथे एक डायग्रॅम आहे. दिस इज द बफर स्ट्रीप क्रॉपिंग. ओके, 2 कंटूर स्ट्रिप्सच्या मध्ये जे क्रॉप्स लावले जातात त्याला काय म्हटलं जातं बफर स्ट्रीप क्रॉपिंग. ओके, किंवा ह्या पद्धतीला बफर स्ट्रीप क्रॉपिंग असं म्हणतात. सो नेक्स्ट पॉईंट, the buffer strips are usually 2 to 4 meter wide and are placed at 10 to 20 meter. ज्या ह्या बफर स्ट्रिप्स आहेत त्या 2 ते 4 मीटर वाईड असतात आणि एक पहिली जी स्ट्रीप आहे ती दुसऱ्या स्ट्रीपपासून 10 ते 20 मीटर अंतरावरती असते. ओके, देन दे आर प्लेस्ड ऑन अ क्रिटिकल स्लोप टू प्रोटेक्ट द लँड फ्रॉम द इरोजन. मग आता ह्या ज्या स्ट्रिप्स आहेत जिथे क्रिटिकल स्लोप आहे म्हणजे उतार जास्त आहे अशा ठिकाणी ह्या स्ट्रिप्स कन्स्ट्रक्ट केल्या जातात किंवा स्ट्रिप्स पाडल्या जातात आणि तिथे क्रॉप्स ग्रो केले जातात. ओके, आणि याचा उद्देशच काय आहे तर सॉईल इरोजन होण्यापासून सॉईल इरोजन होऊ न देणे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे फील्ड स्ट्रीप क्रॉपिंग. ओके, दिस इज द मॉडिफाईड मेथड ऑफ कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग. इन दिस मेथड crop strips are laid parallel across the land slope but not exactly on the contour line. तर यामधल्या ज्या स्ट्रिप्स असतात त्या एक्झॅक्टली कंटूर लाईनवरती नसतात तर त्या पॅरलल असतात. ओके, अशा. ओके, त्यानंतर ॲडॉप्टेड इन रेग्युलर ऑर अंड्युलेटिंग टोपोग्राफी. तर हे जे आहे फील्ड स्ट्रीप क्रॉपिंग हे आपण जिथे ओबडधोबड जमीन आहे तिथे आपण ॲप्लाय करू शकतो किंवा ॲडॉप्ट करू शकतो. द डिप्रेस्ड एरिया शुड बी अवॉइडेड. जे खळगे आहेत किंवा खड्डे आहेत तर या फील्ड स्ट्रीप क्रॉपिंगमध्ये ते अवॉइड केले जातात. ओके, त्यानंतर विंड स्ट्रीप क्रॉपिंग. विंड स्ट्रीप क्रॉपिंगमध्ये काय केलं जातं, द स्ट्रीप क्रॉपिंग ऑफ युनिफॉर्म विड्थ आर लेड ॲट राईट अँगल्स टू डिरेक्शन ऑफ द प्रिव्हेलिंग विंड. फील्ड स्ट्रीप क्रॉपिंगमधल्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या एक्झॅक्ट पॅरलल असतात आणि युनिफॉर्म विड्थ असते त्याची. म्हणजे इथे जर सपोज 2 मीटर विड्थ असेल तर पुढची जी स्ट्रीप आहे तर त्याची विड्थसुद्धा 2 मीटर इतकीच असते. आणि या ज्या स्ट्रिप्स आहेत जे वाहणारं जे वारं आहे त्याला बरोबर राईट अँगललाच ह्या स्ट्रिप्स ॲडॉप्ट केलेले असतात. ओके, किंवा तिथे काटकोन तयार झाला पाहिजे अशा रीतीने ॲडॉप्ट केलेले असतात. त्यानंतर कंटूर लाईन्स आर नॉट कन्सिडर्ड. याच्यामध्ये कंटूर्स लाईन्स असतील त्या कन्सिडर केल्या जात नाहीत. आणि याचा यूज टू कंट्रोल विंड इरोजन. जे विंड इरोजन आहे ते कंट्रोल करण्यासाठी या टाईपचं स्ट्रीप क्रॉपिंग केलं जातं म्हणून याला नाव आहे विंड स्ट्रीप क्रॉपिंग. अँड दिस प्रॅक्टिस रिकमेंडेड ऑन लेवल ऑर नियरली लेवल टोपोग्राफी. तर ही जर प्रॅक्टिस जर ॲडॉप्ट करायची असेल तर तिथली लँड ही लेवल किंवा नियरली लेवल्ड असावी. ठीक आहे, आता आपण इथे थांबू. पुढील पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. सो थँक्यू फॉर लिसनिंग.